हॅलो गाईस, मी मिनी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. मी आहे रंजना. आज मी आली टिटवाळ्याला सिद्धिविनायक मंदिरात. जसे काय तुम्ही बघू शकता मागे, इथून आता एंट्री करते. मी आतमध्ये जाणार आहे आणि गणपती बाप्पाचे दर्शन करणार आहे. तुम्हाला पण दाखवणार आहे. आणि इथे छोटासा तलाव आहे, तिकडे पण आपण बसू शकतो, बसायला भेटेल. तुम्ही बघा, माझा काही यायचा प्रश्न नव्हता. आज मी येणार नव्हती, तर अचानक माझ्या टिटवाळ्याला व्हिजिट झाली म्हणून मी आली इथे पुढे. म्हणजे बघू गणपती बाप्पाचे. माझ्या मनात तर खूप दिवसापासून चाललं होतं टिटवाळ्याला जायचं. गणपतीच्या सिद्धिविनायक गणपती बाप्पाचे दर्शन मला करायचे होते, पण वेळच नाही भेटत होता. आज आली आहे तर मी चला आज व्हिजिटच करून जाते. ज्यांना कोणाला यायचं आहे तुम्ही येऊ शकता. टिटवाळा स्टेशनच्या इथून 20 रुपये शेअरिंग ऑटोनी इथे सिद्धिविनायक मंदिरात तुम्हाला सोडणार. ओके, मी नंतर दाखवते. सॉरी, मी तुम्हाला दाखवू नाही शकली कारण का इथे सेल्फी आणि हे काढायचं अलाउडच नाही, म्हणून मी बाहेर आली आहे. तुम्हाला मी पॅक करून दाखवते. हे बघा, हे टिटवाळ्याचं मंदिर आहे. खूप सुंदर आहे आणि खूपच छान आहे. इथे सगळे बाहेर आहे. हे बघा, आता मी तुम्हाला आतमध्ये घेऊन जाते. मोरया धार्मिक वस्तू भांडार करते सर्व गणेश भक्तांचं हार्दिक स्वागत. मी तुम्हाला या एक वेळ अवश्य भेट द्या. मी तुम्हाला थोड्या नंतर आता तिकडे तालाबच्या इकडे बसायला जाणार आहे. मी तिथला पुन्हा दाखवते. तुम्हाला भेटते थोड्या वेळानंतर. ओके, बाय. मंदिराच्या खाली आहे, मी दाखवते तुम्हाला. हा टिटवाळ्याचा सिद्धिविनायक मंदिर आहे. खूप छान आहे, खूप सुंदर आहे. तुम्ही या इथे व्हिजिट करा नक्की. टिटवाळ्यापासून रिक्षा आहे, शेअरिंग ऑटो जाते स्टेशनपासून. आता भेटूया पुढच्या ब्लॉकमध्ये. आता मी त्या साईडला जाणार आहे, तलाव आहे तिकडे जाणार आहे. हे तुम्ही बघू शकता टिटवाळ्याचा हा मंदिर आहे. हा एंट्री आहे, इथून एंट्री होते जायला. आतमध्ये गणपतीचे दर्शन करू शकता आणि खूप सुंदर आहे, खूप छान आहे. तुम्ही या इकडे नक्की विजिट करा. भेटूया आता. मी तुम्हाला भेटणार पुढच्या ब्लॉकमध्ये नवीन जागेवर. ओके, बाय.